नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग अतिशय धमाकेदार दाखवलाय. अश्विनने आता प्रियाने ती प्रेग्नंट आहे सांगितल्यानंतर त्याच्या बाळाला स्वीकारायला स्पष्टपणे नकार दिलाय आणि इतकंच नाही तर त्याने चैतन्य आणि अर्जुनकडनं देखील वचन घेतलंय की ते कोणीही आता घरच्यांना याबद्दल काही एक सांगणार नाहीयेत. त्यामुळे आजचा भाग अजिबातही मिस करू नका. तर सुरुवातीलाच आता प्रतिमाने सायलीला फोन केलेला दाखवलाय. दोघी जणी फोनवर बोलतायत आणि प्रतिमा सायलीला बोलते की सायली, अगं तू तो चष्मा एक्झॅक्टली तिथेच कसा लपवलास बरं जिथे लहानपणी तन्वी लपवायची. त्यावर सायली विचारते की तुम्हाला कसं कळालं. त्यावर आता प्रतिमा बोलते की अगं मला पूर्णाईने फोन केला होता आता, तेव्हा तीच सांगत होती की तू आजही तिथेच चष्मा लपवला होतास जिथे लहानपणी तन्वी चष्मा लपवायची. अगं पण तुला हे सगळं कसं माहीत झालं बरं. ते काहीही असो, तू हे जे काही तन्वी बनायचं नाटक करतीयस ना, ते अगदी मनापासून करतीयस बघ आणि तुला ते अगदी छान जमतंय देखील. आता खरं तर प्रतिमाने असं बोलल्यानंतर सायलीला परत एकदा आता भास व्हायला लागतात की शुभम करोती म्हणत असताना ती लहान मुलगी कशी दिसली. पूर्ण आजीला बरं नसताना पूर्ण आजी आता हिला तन्वी म्हणून हाक मारते आणि हिला देखील कसं छान वाटलं वगैरे. त्या सगळ्या काही गोष्टी ना आता सायलीला परत एकदा तिच्या डोळ्यासमोर दिसत असतात आणि परत एकदा ते सगळं काही ते अंगाई म्हणतानाचं वगैरे ते सगळं काही इथे रिकॅपमध्ये दाखवलंय त्यांनी. तर सायलीला हे सगळं काही आता परत एकदा आठवत असतं प्रतिमाने असं बोलल्यानंतर आणि सायली एकदम अशी निशब्दच होऊन जाते तेव्हा. त्यावर प्रतिमा तिला बोलते, अगं सायली ऐकतेस ना, माझ्या आईची जी तू काळजी घेतेस ना त्यासाठी खरंच थँक्यू हं. त्यावर सायली बोलते की प्रतिमा आत्या, अहो मी हे सगळं काही पूर्ण आजींसाठीच तर करतीये. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं आणि सगळं काही आठवावं एवढंच तर वाटतंय मला आणि त्यांच्यासाठी जे काही शक्य होईल ना मला माझ्या बाजूने ते मी सगळं काही करणार आहे. त्यावर प्रतिमा देखील बोलते, हो ना, अगं बघ तन्वीचा आणि तुझा काही एक संबंध नसताना देखील तू किती छानपणे तन्वीसारखंच वागतीये बरं. पूर्णाई म्हणत होती की तुझ्यामध्ये तन्वीचे सगळे काही गुण आहेत. तर आता सायली देखील विचारात पडते की माझा आणि तन्वीचा तर कधीच काहीच संबंध आला नाही, पण तरी देखील तन्वीबद्दल बोलल्यानंतर मला असे विचित्र भास का होतात आणि मी तिच्यासारखीच कशी वागतीये बरं. तर इकडे आता अर्जुनने फोन केल्यानंतर अश्विन आता घाईघाईनेच त्याला भेटण्यासाठी जेलच्या बाहेर निघालेला असतो. जाताना त्याला विमलताई विचारतात की अश्विन दादा कुठे बाहेर निघालात का. त्यावर अश्विन सांगतो की हो हॉस्पिटलला चाललोय, मला इमर्जन्सी आहे. आणि आता अश्विन घरातनं बाहेर पडतो तेवढ्यातच कल्पना आणि प्रताप देखील तिथे खाली हॉलमध्ये येतात. तर ते कल्पना आता विमलला सांगते की विमल, आम्ही दोघीही अस्मिता आणि पूर्णाईंना घेऊन ना मंदिरामध्ये चाललो आहेत. तोपर्यंत सायलीला काय हवं नको तिच्याकडे लक्ष ठेवशील. आणि हो, अश्विनने पण काही खाल्लेलं नाही आहे, त्याला जर काही हवं असेल तर ते करून देशील. त्यावर आता विमल सांगते की हो पण अश्विन दादा तर आत्ताच बाहेर गेले हॉस्पिटलला. त्यावर प्रताप बोलतो की हो त्याला काही इमर्जन्सी वगैरे आली असेल त्यामुळेच एवढा गडबडीने गेलाय तो. आता खरं तर कल्पनाला डाऊट येत असतो आणि ती बोलते की अहो कुठे गेला असेल अश्विन, नक्की हॉस्पिटललाच गेला असेल ना तो, नाही तो खूप डिस्टर्ब होता ना म्हणून. त्यावर प्रताप बोलतो की अगं तू असे भलत्यास शंका का काढतीयस बरं. हॉस्पिटलला नाही तर अजून कुठे जाणार आहे तो हॉस्पिटललाच गेला असेल. तू त्याची काळजी करू नकोस, येईल तो परत. तर इकडे सायली मात्र तिच्या खोलीमध्ये प्रतिमाशी बोलणं झाल्यानंतर अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत बसलीये की तिला त्या लहान तन्वीचे भास का होत आहेत आणि तिने एक्झॅक्टली तो चष्मा त्याच जागी कसा लपवला बरं काही माहीत नसताना. आता सायली विचार करते की मी त्या जागेवर परत एकदा जाऊन पाहू का, मला काही जाणवतंय का तिथे. तर इकडे आता अश्विन, अर्जुन आणि चैतन्य तिघेही आता प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेले असतात आणि अश्विनला पाहताच मात्र प्रिया नेहमीप्रमाणे तिचं नाटक सुरू करून देते. आता अश्विनला पाहताच ती लगेच त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की अश्विन, अरे मला माहीत होतं अर्जुनने तुला फोन केल्यानंतर तू 1 सेकंदाचा सुद्धा वेळ वाया घालवणार नाहीयेस आणि लगेच मला भेटायला यायला निघणार आहेस.
आता ही मात्र नेहमीप्रमाणे अश्विनला इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करून घोळात घ्यायचा प्रयत्न करत असते. पण आता हिला काय माहितीये की अश्विनचा निर्णय मात्र अगदी ठाम झालाय आणि अश्विनच्या मनातून ही कायमची उतरली आहे. त्यामुळे आता हिने काहीही सांगितलं किंवा कितीही नाटक केलं त्याच्यासमोर त्याचा काही एक परिणाम होणार नाहीये. त्यावर आता अश्विन बोलतो, दादा मी तुला सांगितलं होतं ना की मला या बाईचं तोंड देखील पाहायचं नाहीये म्हणून, मग तरी सुद्धा तू मला इथे का बोलवलंयस? त्यावर आता प्रिया बोलते की अर्जुन, म्हणजे तू अश्विनला काही सांगितलं नाहीयेस का? अश्विन, अरे मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. आता अश्विन मात्र तिचं काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो आणि तो मात्र तिथून आता जायला निघतो. आता अर्जुन त्याला अडवतो आणि बोलतो की प्रिया जे काही सांगतेय ना ते एकदा ऐकून तर घे. आता अश्विन मात्र हे ऐकल्यावर अर्जुनवरच भडकतो आणि बोलतो की आता तू काही तिची बाजू घेणार आहेस का? त्यावर चैतन्य बोलतो की हे बघ अश्विन, आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही आहोत. अरे पण तिला काय सांगायचंय ना ते एकदा ऐकून तर घे, त्यानंतर निर्णय तुझा आहे. अश्विन बोलतो की मला ना या बाईचं तोंड देखील पाहायचं नाहीये आणि तो आता तिथून जायला निघतो. आता मात्र प्रिया लगेच बोलते, तुला ज्या बाईचं तोंड देखील पाहायचं नाहीये ना, तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढतंय. आणि हे ऐकल्यानंतर अश्विन एकदम स्तब्ध निशब्द होऊन जातो. आता खरं तर अर्जुन जसा ब्लँक झाला होता हे ऐकल्यानंतर, तसाच आता सेम अश्विन इथे ब्लँक झालेला दाखवलाय. आता अश्विन पलटून तिच्याकडे पाहतो आणि बोलतो की नाही, हे कसं शक्य आहे? हे सगळं काही खोटंच आहे. अगं तू खरं कधी बोलतेस तेव्हा? हे देखील ना का असंच खोटं असणार आहे? फक्त ज्या जेलमधून बाहेर पडण्यासाठी ना काहीतरी खोटं सांगतेस. तू काहीही खोटं बोलू शकतेस आणि कितीही खोटारडेपणा करू शकतेस माहिती आहे मला. हे हे शक्यच नाहीये. ही बाई कुठल्याही थराला जाऊन खोटं बोलू शकते आणि हे देखील ती खोटंच बोलतेय फक्त आणि फक्त जेलमधनं बाहेर पडण्यासाठी. हे मलाही माहीत आहे. पण आता चैतन्य त्याला सांगतो की नाही अश्विन, आम्ही जेल अथॉरिटीशी बोललोय आणि त्यांनी हिच्या सगळ्या काही टेस्ट वगैरे केल्या आहेत आणि ती जे काही सांगतेय ना ते खरं आहे. आता खरं तर चैतन्याने सांगितल्यानंतर अश्विनचा विश्वास बसतो, पण तो अजूनही शॉकमध्येच आहे. प्रिया मात्र इथे लगेच ड्रामा करते आता आणि अश्विनला बोलते की अश्विन बघ ना, शेवटी आपलं प्रेमच जिंकलं. अरे देवाला सुद्धा मान्य नव्हतं की आपण दोघांनी वेगळं व्हावं म्हणून, आणि म्हणूनच तर त्याने आपल्याला बाळ दिलंय आणि आपलं बाळ अगदी योग्य वेळेवर आलंय बघ. आता आपण परत एकदा एक होणार आहोत. आता ही मात्र गोड गोड बोलून अश्विनला घोळात घ्यायचा प्रयत्न करते आणि जे नेहमीप्रमाणे तिला असं वाटतंय की ती आता असंच गोड बोलून बाळाच्या नावाखाली अश्विनला परत एकदा फसवू शकते. पण अश्विन मात्र इथे जाम चिडलेला आणि जाम दुःखी झालेला दाखवलाय आणि तिच्या या सगळ्या काही बोलण्याचा त्याच्यावर काही एक परिणाम होत नाहीये. अश्विन इथे थोडासा गडबडतोच तिच्या तोंडून हे असं काही ऐकल्यानंतर. आता चैतन्य आणि अर्जुन दोघंही त्याला सावरतात आणि अर्जुन त्याला बोलतो की अश्विन, आता जे काही ओपिनियन असेल ना ते सगळं काही तुझंच असणार आहे बघ. जे काही तू डिसाईड करशील ना ते आम्हाला मान्य असणार आहे. आता अर्जुनच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर प्रिया मात्र लगेच बोलते, यामध्ये काय सेकंड ओपिनियन असणार आहे बरं? काय सेकंड चान्स असणार आहे यामध्ये? प्रश्नच येत नाही. हे आमच्या दोघांचं बाळ आहे आणि मी या बाळाला जन्म देणार आहे वगैरे. आता ती बोलत असते की या बाळाला अगदी योग्य वेळेवर पाठवलंय. आणि अश्विन, आता तू ना माझ्या बेलसाठी अप्लाय कर आणि मला इथून लवकरात लवकर जामिनावर सोडवून घरी ने बघ. तू, मी आणि आपलं बाळ अगदी छान असा सुखाने संसार करू. मी आता एक आदर्श आई बनणार आहे. अरे मी ना आता माझं सगळं काही मान्य केलंय की नाही गुन्हे वगैरे, मग आता ते मी सगळं सोडून देणार आहे. मी आता सुभेदारांची आदर्श सून, तुझी आदर्श बायको आणि आपल्या बाळाची आदर्श आई बनण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे असं काहीतरी बरळत असते ही इथे, पण त्याचा अश्विनवर काही एक परिणाम होत नाही आणि अश्विनवर तिला बोलतो,
आपलं बाळ? अगं कोणतं आपलं बाळ? आणि तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ग बबली लोखंडे? तू आत्तापर्यंत सगळ्यांना फक्त आणि फक्त फसवलंच आहेस. आत्तापर्यंत इतका खोटेपणा केला आहेस तू, की जरी ही बातमी खरी जरी असेल तरी तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ग मी? आता मात्र प्रिया त्याचा हात ओढते आणि त्याला बोलते की बोल ना आपल्या बाळाशी. अरे ते किती वेळचं तुझी वाट पाहत होतं आपलं बाळ. आता ही सतत आता आपलं बाळ आपलं बाळ आपलं बाळ असंच करत असते. आणि खरं तर तिच्या या सततच्या कटकटीने ना, खरं तर अश्विन आता इथे खूप जास्त इरिटेट झालाय. आता तो तिचा हात झिडकारून देतो आणि बोलतो की आपलं बाळ? कोणतं आपलं बाळ? बबली लोखंडे, अगं तुझे सगळे अफेअर्स, तुझे सगळे काही खोटेपणा आमच्या समोर आलाय आणि तरी देखील तुला असं वाटतंय की मी या बाळाला स्वीकारावं म्हणून. अगं मला तर हेही माहित नाहीये की तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय ते नक्की कोणाचं आहे. कशावरून बरं हे बाळ नक्की माझंच असेल, दुसरं कोणाचं नसेल? तू तर दुसरं कोणाचं बाळ घेऊन ना ते माझ्या माथी मारायचा प्रयत्न करतीयेस, हे असंच वाटतंय मला आता. आता खरं तर अश्विनच्या तोंडून हे असं काही ऐकल्यानंतर ना अर्जुन देखील शॉक झालेला असतो. पण त्याच्यासाठी हे अजिबातही अनपेक्षित नसतं. पण प्रिया प्रिया मात्र जाम आता इथे असहाय्य झाली आहे आणि अश्विन आता आपल्यावर आपल्या बाळावर डाऊट घेतोय म्हटल्यानंतर ती आता एकदम गयावया करून अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असते. अश्विन मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नाहीये. आता ती बोलते, अगदी हात वगैरे जोडून त्याला बोलते की अश्विन अश्विन अरे प्लीज असं काहीही बोलू नकोस रे. अरे मला हे सगळं ऐकवत देखील नाहीये, तू कसं काय बोलू शकतोस असं? आणि त्याचे अगदी पाय वगैरे पकडते आणि बोलते की अरे मला मान्य आहे की माझ्याकडनं खूप चुका झाल्या आहेत, पण या सगळ्याची शिक्षा तू आपल्या बाळाला का देतोयस बरं? अरे माझ्यावर विश्वास ठेव, हे तुझंच बाळ आहे. मी नक्की कोणाची शपथ घेऊ आता म्हणजे तुला खरं वाटेल? त्यावर अश्विन बोलतो की शपथ? अगं अजून कोणाची शपथ घेणार आहेस तू? माझ्यासहित सगळ्यांचीच तर खोटी शपथ घेऊन झाली आहे तुझी. नाही, पूर्णा आजी, प्रतिमा आत्या, रविराज काका सगळ्यांच्याच तर खोट्या शपथा घेऊन खोटेपणा केलायस तू. मग आता अजून कोणाला मारायचा विचार आहे तुझा? त्यावर आता ही प्रिया आता अश्विनचे पाय पकडते आणि बोलते की अश्विन प्लीज, अरे असं काहीही बोलू नकोस. अरे मी खरं बोलतीये, या सगळ्याची शिक्षा तू आपल्या बाळाला देऊ नकोस अरे. पण अश्विन मात्र अगदी ठामपणे तिला सांगतो, बबली लोखंडे, जसा माझा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये ना, तसाच माझा तुझ्या या पोटातल्या बाळाशी देखील काही एक संबंध नाहीये. आणि एक अश्विन खूप चिडलेला असतो. त्यावर आता अर्जुन त्याला धीर देत बोलतो की अश्विन, तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. आपण घरी गेल्यानंतर सगळं काही बोलू या विषयावर. त्यावर आता अश्विन बोलतो की मला ना या विषयावर परत काहीच आणि कोणाशीच बोलायचं नाहीये. माझ्यासाठी ना हा विषय कायमचा इथेच संपलाय. आणि असं बोलून चिडूनच आता अश्विन तिथून जाण्यासाठी निघतो. पण ही प्रिया मात्र आता त्याला बोलते की अश्विन, अरे तू घरच्यांना सांग ना. तू घरच्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर ना आई बाबा, पूर्ण आजी मला माफ करतील. अरे त्यांच्या नातवासाठी का होईना ते मला माफ करतील आणि ते माझ्या बेलचा देखील विचार करतील आणि मला इथून बाहेर काढतील. आता मात्र तिच्या तोंडून हे ऐकल्यानंतर अश्विन अर्जुन जवळ येऊन थांबतो आणि तो अर्जुनला सांगतो की दादा, मला एक वचन दे तू. आता हे ऐकल्यानंतर प्रिया लगेच बोलते की नाही अर्जुन, तू समजाव ना तुझ्या छोट्या भावाला. अरे तो काय बोलतोय ऐकलं का तू? तू समजाव ना त्याला. अगदी हात जोडून गयावया करून विनवण्या करत असते ती. पण याचा मात्र कोणावरही काही एक परिणाम होत नाही. आता अश्विन अर्जुनचा हात हातात घेतो आणि बोलतो की दादा, तुझ्या धाकट्या भावाने ना आजपर्यंत तुझ्याकडे काही एक मागितलेलं नाहीये. मी जर आज तुझ्याकडे काही मागितलं तर देशील ना मला? त्यावर आता अर्जुन देखील बोलतो, बोल तुला काय हवंय? त्यावर अश्विन आता अगदी कठोर होत बोलतो की मला वचन दे, प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल तू घरी कोणालाच सांगणार नाहीये.
मम्मा, डॅड, पूर्णा आजी, सायली वहिनी कोणालाच तू या गोष्टीबद्दल काहीच सांगणार नाहीयेस. कदाचित त्यांना जर ही गोष्ट कळाली ना, ते वीक पडू शकतात आणि कदाचित ते तिला इथे भेटायला देखील येतील आणि हिच्या बेलचा देखील विचार करू शकतात. मला ही बाई परत माझ्या आयुष्यामध्ये नकोय. मी हिला माझ्या आयुष्यातनं कायमचं काढून टाकलंय. मला ही बाई आपल्या घरामध्ये देखील परत नकोय. दादा, एवढं करशील ना तू माझ्यासाठी? आता खरं तर अश्विनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर हे खरं तर खूप कठीण आहे आता अर्जुनसाठी. अर्जुन तसाच निशब्द असतो आणि तो बोलतो की अश्विन, अरे आपण घरी जाऊन बोलूयात ना या विषयावर. तर आता प्रिया मात्र नाटक करत असते आणि नेहमीप्रमाणे बोलते की अर्जुन अर्जुन तू हे असं काही वचन देऊ नकोस. मग अश्विनला समजाव ना तू. तू घरच्यांना हे माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगणार आहेस. तू अश्विनला असं काही एक वचन देऊ नकोस. आता अर्जुनला देखील काय करावं तेच समजत नाहीये इथे. तर चैतन्य देखील असतो. आता अश्विन चैतन्याचा देखील हात हातात घेतो आणि बोलतो की तुम्ही दोघेही मला वचन द्या आणि ही गोष्ट ना फक्त आणि फक्त आपल्या तिघांमध्येच राहणार आहे. आपल्या तिघांव्यतिरिक्त ही गोष्ट घरात कोणालाही समजता कामा नये. मी या बाईला माझ्या आयुष्यातून केव्हाच काढून टाकलंय. आता खरं तर अर्जुन इथे अश्विनला समजावायचा प्रयत्न करत असतो, पण अश्विन अगदी ठाम मतावर असतो आणि त्याचं हेच मत असतं की ना प्रियाला आणि ना तिच्या बाळाला स्वीकारायचंय. आता प्रिया मात्र नेहमीप्रमाणे गयावया करताना दाखवलीये. ती आता अर्जुनला देखील टार्गेट करते आणि बोलते की तू समजाव अश्विनला, तू घरच्यांना सांग, ते मला इथून सोडवून नेतील. माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतोय आणि तो असा जेलमध्ये जन्माला आलेला चालेल का तुला? मी आता सगळं काही सोडून देईन. मी माझे सगळे गुन्हे मान्य केलेत ना, मग तुम्ही पण मला माफ करा. मी आता आई झाल्यानंतर परत कुठलाच गुन्हा करणार नाही वगैरे. आता ती बरंच काही बोलत असते, पण या सगळ्याचा अश्विनवर मात्र काही एक परिणाम होत नाही आणि तो आता अर्जुन आणि चैतन्य दोघांकडनंही वचन घेतो. आता खरं तर अश्विन पुढे हे दोघेही बांधले गेलेले असतात आणि नाईलाजाने का होईना चैतन्य आणि अर्जुन आता दोघेही अश्विनला वचन देतात की ते प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल घरात कुणालाही काहीही सांगणार नाही आहेत. तर प्रिया मात्र बोलते की अर्जुन अर्जुन तू आता घरच्यांशी खोटं बोलणार आहेस का? तू सायलीशी सुद्धा खोटं बोलणार आहेस का? तू तिला देखील माझ्या प्रेग्नन्सीबद्दल नाही सांगणार आहेस का? पण अर्जुन देखील आता अश्विनचा निर्णय ठाम झाल्यामुळे आता तो देखील अगदी त्याच्या निर्णयावर ठाम असतो. तर इकडे सायली आता त्या झाडाजवळ तिने चष्मा लपवलेला असतो तिथे आलेली असते आणि बागेत आल्यानंतर तिला परत एकदा त्या लहान तन्वीचे भास व्हायला लागतात. ती लहान तन्वी पूर्णा आजी असा आवाज देत असते. आता सायली इकडे तिकडे कुठे पाहते, पण तिला ती काही लहान मुलगी दिसत नाही. आता सायलीचं मात्र डोकं गरगरायला लागतं. तिला आधी असं अस्पष्ट एक लहान मुलगी त्या झाडाजवळ दिसत असते, पण नंतर मात्र तिला ती मुलगी अगदी स्पष्टपणे दिसायला लागते. एक लहान 4-5 वर्षांची मुलगी त्या झाडाजवळ एक्झॅक्टली सायलीने जिथे तो चष्मा लपवलेला असतो ना, त्याच जागेवर ती लहान मुलगी पूर्णा आजीचा चष्मा आता लपवून ठेवताना दाखवली आहे. आणि सायली मात्र हे पाहून एकदम शॉक झालेली असते. सायलीला आता काय चाललंय आजूबाजूला ते काही समजत नाहीये. सायली फक्त निशब्द होऊन आता त्या लहान मुलीकडे पाहतीये आणि ही लहान मुलगी म्हणजे लहानपणीची तन्वी दाखवली आहे. आणि हे पाहिल्यानंतर सायलीचं अचानक डोकं गरगरायला लागतं आणि ती चक्कर येऊन तिथेच गार्डनमध्ये पडलेली असते. आता त्याच वेळेस नेमकं हे मंदिरामध्ये गेलेले पूर्णा आजी, अस्मिता, कल्पना, प्रताप घरी येतात, पण ते मात्र तिथून सरळ घरामध्ये तसेच निघून जातात. त्यांचं मात्र काही इकडे सायली चक्कर येऊन गार्डनमध्ये पडलेली असते त्याकडे लक्षही नसतं. तर इकडे अर्जुन आणि चैतन्यने आता अश्विनला वचन दिलंय की ते प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल कोणालाही सांगणार नाहीयेत. त्यानंतर अश्विन मात्र तिथून रागारागानेच बाहेर पडतो. तर अर्जुन लगेच चैतन्याला बोलतो की तू त्याच्या मागोमाग जा आणि त्याला जर थोडं शांत कर.
आता चैतन्य देखील तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन आता प्रियाकडे येतो बोलायला. आणि ती नेहमीप्रमाणे त्याला बोलत असते की अर्जुन, अरे तू त्याला असं वचन का दिलंस? तू माझ्या प्रेग्नन्सीबद्दल घरच्यांना सांग, मला बाहेर काढ इथून, मला जामीन मिळवून दे. पण अर्जुन तिला बोलतो की हे जे काही तुझी परिस्थिती आहे ना, ती तू स्वतः तुझ्यावर ओढवून घेतलीयस. अश्विनचा आता तुझ्यावर थोडा देखील विश्वास राहिलेला नाहीये आणि म्हणूनच तर त्याने तुझ्या बाळाला देखील स्वीकारायला नकार दिलाय आणि त्याचा तुझ्यावर आणि तुझ्या बाळाशी काही एक संबंध नाहीये, असंच तो म्हणालाय. ही सगळी परिस्थिती ना तू स्वतः ओढवून घेतलीयस. तू आयुष्यभर जरी या जेलमध्ये राहिलीस ना, तरी ही शिक्षा तुझ्यासाठी खूप कमी आहे. आणि तुझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा काय आहे माहिती आहे? तुझं बाळ ना वडिलांच्या प्रेमाशिवाय मोठं होणार आहे. त्याला आई वडिलांचं प्रेम कधीही मिळणार नाही. अगं, एका कपलसाठी आई बाबा होणं ही केवढी मोठी गोष्ट असते. पण तू तू ते सुख माझ्या भावाकडून हिरावून घेतलंयस. त्याचा एवढा सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये तुझ्यावर की ते मूल देखील त्याचं असेल म्हणून. नाही, कुठल्याही स्त्रीवर ना ही अशी परिस्थिती कधीही येऊ नये. यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान तुझ्या मुलाचं होणार आहे. तो वडिलांच्या प्रेमाशिवाय मोठा होणार आहे. आणि आता अर्जुन देखील तिचं काही एक न ऐकता तिथून निघून जातो. तर इकडे घरी आता सगळेजण घरामध्ये पोहोचलेले असतात. विमल सगळ्यांना पाणी वगैरे देत असते. तर कल्पना विचारते की सायलीला बरं वाटतंय ना ग आता? ती खाली नाही आली का? त्यावर विमल सांगते की नाही, म्हणजे मला तरी त्या खाली येताना दिसल्या नाहीयेत, म्हणजे त्या त्यांच्या खोलीमध्येच आहे. त्यावर कल्पना सांगते की जा तिला चहासाठी खाली बोलवून आण, थोडं तिला तरतरी वाटेल चहा पिल्याने. तर आता अस्मिताला मात्र केसची उत्सुकता असते. ती प्रतापला विचारते, डॅड, अहो कोर्टामध्ये काय झालं असेल हो? त्यावर आता प्रतापही बोलतो की काय माहीत आता काय झालं असेल, असं एक्सप्रेशन देतो तो. त्यावर आता लगेच ही कल्पना बोलते की मी अर्जुनलाच फोन करते. त्यावर प्रताप बोलतो की अगं अर्जुनला राहू दे, तू अश्विनला फोन करून पाहतो कुठे. आणि आता नेमकं ही कल्पना फोन करते अश्विनला, तेव्हाच आता अर्जुन, अश्विन आणि चैतन्य तिघेही आता बरोबर तिथे दरवाजात पोहोचलेले असतात. आता त्या तिघांनाही सोबत पाहिल्यानंतर कल्पना त्यांना विचारते, हे काय, तुम्ही तिघेही सोबत कसे काय? अश्विन, अरे तू तर हॉस्पिटलला गेला होतास ना? त्यावर आता चैतन्य बोलतो की हो हो, तो हॉस्पिटललाच गेला होता, आम्ही इथे दरवाजातच भेटला तो आम्हाला. त्यावर आता कल्पना बोलते की नक्की ना? तुम्ही आमच्यापासून काही लपवत नाही आहात ना? कोर्टामध्ये नक्की काय झालं बरं? नाही म्हणजे काही घडलं नाहीये ना कोर्टामध्ये? त्यावर आता अर्जुन हसतच सांगतो की नाही, कोर्टामध्ये ना अगदी निकाल आपल्याला जसा हवा होता ना तसाच आलाय. त्यावर अस्मिता लगेच विचारते, काय शिक्षा झाली बरं मग प्रियाला? आता अर्जुन खरं तर प्रियाला काय शिक्षा झाली आहे हे पुढे बोलणारच असतो. तेवढ्यातच विमलताई येतात आणि सांगतात की सायलीताई त्यांच्या खोलीमध्ये नाही आहेत. आता हे ऐकल्यावर सगळेजण आता टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात की असेल ती इथेच कुठेतरी असेल. पण अर्जुन मात्र जाम पॅनिक झालेला असतो आणि अर्जुन बोलतो की असं कसं झालं? मी सांगितलं होतं ना तुम्हाला तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून, तिची तब्येत ठीक नाहीये. त्यावर विमलताई सांगतात की हो, पण त्या खाली येताना दिसल्याच नाही मला, आणि मग मला असं वाटलं की त्या त्यांच्याच खोलीमध्ये आहेत की काय. त्यावर आता अर्जुन खूप चिडतो त्यांच्यावर. तर प्रताप बोलतो की अस्मिता, तू पूर्ण आजीच्या खोलीमध्ये पहा बरं, कदाचित सायली तिकडे असेल. त्यावर आता अस्मिता सांगते की नाही डॅड, मी मगाशी पूर्ण आजीला तिच्या खोलीमध्ये सोडवायला गेले ना, तेव्हा ती तिथे नव्हती. आणि आता हे ऐकल्यावर सगळेजण शॉक झालेले असतात. अर्जुन बोलतो की मी वरती पाहतो, ती वरती आहे का? तुम्ही इकडे गार्डनमध्ये वगैरे कुठे ती आहे का पहा. आणि प्रताप देखील सांगतो की तुम्ही आता तिला स्टोर रूममध्ये वगैरे सगळीकडे पहा. आता सगळ्यांची आता सायलीसाठी शोधाशोध सुरू झालेली असते. तर इकडे जेलमध्ये परत एकदा महिपत आणि नागराज दाखवले आहेत खूप दिवसांनी. सचिन त्यांना भेटायला आलेला असतो आणि सचिन सांगतो की मी आत्ताच येताना ऐकलं, सगळेजण बोलत होते की महिपत शिखरेसारखा आदर्श माणूस या जेलमध्ये दुसरं कोणीही नाहीये म्हणून, आणि या सगळ्याची ना तुम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे.
त्यावर आता हा नागराज बोलतो, काय नाही रे, हे सगळे काही नाटकं आहेत. त्यावर आता सचिन देखील बोलतो की नागराज अंकल, तसं नाहीये. जर कोणाची वागणूक चांगली असेल ना, तर कोर्ट त्यांची शिक्षा कमी करून त्यांना लवकर सोडतं. आणि अण्णांच्या बाबतीत देखील हे असं होऊ शकतं. मी साक्षीकडनं खूप ऐकलंय अण्णांबद्दल. अण्णा जी गोष्ट करायची ठरवतात ना, ती करतातच. आणि या गोष्टीचा खरंच अण्णा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यावर तो वकील देखील बोलतो की हो, मी आता पुढच्या हिअरिंगची तारीख लवकरात लवकर मिळावी म्हणून प्रयत्न करतो. आणि तुम्ही जर हे असे चांगले वागत राहिलात ना, तर पुढच्या हिअरिंगमध्येच कदाचित तुम्हाला जेलमधनं सुटका मिळू शकते. त्यावर महिपत देखील बोलतो की मी सुद्धा ऐकलंय की चांगल्या वागणाऱ्या कैद्यांना ना लवकर सोडतात म्हणून. पण माझ्या बाबतीत आता हे घडतंय का नाही काय माहिती. तर इकडे सायली घरामध्ये नाहीये हे ऐकल्यानंतर अर्जुन मात्र विमलताईंवरच खूप चिडलेला असतो. त्यावर आता चैतन्य त्याला थोडं शांत करत बोलतो की अरे हो ठीक आहे, ती इथेच कुठे असेल गार्डनमध्ये वगैरे, आपण शोधूयात. आणि आता सगळ्यांची सायलीसाठीची शोधाशोध सुरू झाली आहे. आता सगळेजण सायलीला घरामध्ये शोधत असतात, तर विमलताई आता ती गार्डनमध्ये वगैरे कुठे आहे का पाहण्यासाठी आलेले असतात. आणि विमलताई आता सायलीला सायलीताई सायलीताई असा आवाज देत आता ती गार्डनमध्ये कुठे आहे का पाहतात. आणि पाहतात तर काय, गार्डनमध्ये आल्यानंतर त्या पाहतात की सायली आता समोर चक्कर येऊन पडलेली आहे आणि त्या जोरातच किंचाळतात, सायलीताई. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली चक्कर येऊन पडल्यामुळे आता अश्विन तिला चेकअप वगैरे करत असतो तिचं. आणि अश्विन तिला विचारतो की तुझे लास्ट पिरियड्स कधी आले होते, खरं खरं सांग. आता सायली सांगते की 2 महिन्यांपूर्वी. आता मात्र कल्पना आणि अस्मिताच्या लगेच लक्षात येतं की सायलीकडे गुड न्यूज आहे. आणि अश्विन बोलतो की आपल्याला ना हिच्या काही टेस्ट वगैरे करून घ्याव्या लागणार आहेत, त्यासाठी हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. त्यावर आता सायली थोडं घाबरतच सांगते की त्याची काहीच गरज नाही आहे भाऊजी, मी ती होम टेस्ट केली आहे आधीच. आता हे ऐकल्यावर कल्पना आणि अस्मिता मात्र अगदी खुश झाल्या आहेत. कल्पना अगदी प्रेमाने सायलीला जवळ घेते, पण अर्जुनला मात्र काही कळेच ना. त्यावर अर्जुन बोलतो की नक्की काय झालंय बरं हिला, नक्की काय होतंय. तेवढ्यातच प्रताप बोलतो की नाही, अरे आता तुला काहीच कळणार नाहीये, पण एकदा का तू बाप झालास ना, मग तुला सगळं काही कळेल बघ. आणि आता अर्जुनला इथे कळतं की सायली प्रेग्नंट आहे. आता सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदी झालेले असतात, पण अर्जुनचा चेहरा मात्र एकदम असा शॉकमध्ये गेल्यासारखा असतो. आणि त्याचा हा चेहरा पाहून आता सायली देखील टेन्शनमध्ये आली आहे. आता अर्जुन पुढे कसा रिॲक्ट करेल हे आता आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्येच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणारे एपिसोड्स देखील पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसंच बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून एपिसोड अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.